आज तुम्हाला आंब्याचे झटपट आप्पे बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलाय आणि अर्धा वाटी मी आंब्याचं म्हणजे पूर्ण गर काढून मिक्सरला लावून घेतलेला अर्धा वाटी आहे। त्याच्यानंतर मी हा गूळ घेतला अंदाजे छोटी अर्धी वाटी आहे आणि हे किसलेलं म्हणजे कातलेलं खोबरं ओलं खोबरं घेतलंय, मी सुकं घेतलेलं नाहीये। हे सगळं मिश्रण मी आता याच्यामध्ये टाकणार आहे। हे बघा रवा टाकलाय 1 वाटी मी, अर्धा वाटी मी आंब्याचं एक बारीक करून ठेवलेलं घेतलंय, मिक्सरला लावलंय मी। पाव वाटी मी गूळ घेतलंय, मी हे गूळ जरा बारीक करून घेतलेलं आहे, खडे मोठे खडे होते ते मी बारीक केलेले आहे। हे आता मी ओलं नारळाचं खोबरं घेतलेलं आहे, साधारण पाव वाटीपेक्षा कमी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी आता थोडं वेलची पावडर टाकते, थोडीशी चवीनुसार आता मीठ टाकते मी थोडं, साधारण पाव चमचा पेक्षा कमी। आणि ह्याच्यामध्ये आता मी थोडा सोडा टाकणार आहे, सोडा टाकते थोडा, पाव चमचा साधारण आहे। हे आता मी सगळं एकजीव करून घेणार आहे। याच्यामध्ये आता दूध टाकायचं आहे, जसं जसं आता आपण दूध टाकून ओलसर होईल तर तेवढं टाकायचं आहे दूध। हे मिश्रण मी आता बघा पूर्ण एक जीव करून घेतलेलं आहे। हे आता आपल्याला 15 मिनिटं हे असंच ठेवायचं आहे, कारण हा रवा आहे तो एकदम मग फुलून येणार आतमध्ये। हे बघा ह्याला 15 मिनिटं झालेली आहेत आणि हा बघा रवा चांगला फुलून आलेला आहे। आता याच्यामध्ये जरा मला वाटतं थोडं दूध टाकते मी, थोडं घट्ट आहे, थोडं मी दूध टाकते याच्यामध्ये। म्हणजे चमच्याने पटकन निघेल, असं टाकते वेळी चिकटणार नाही चमच्याला। साधारण एवढं करायचं आहे बघा। मी आता इकडे गॅस पेटवून हे भांडं तापत ठेवलेलं आहे आणि त्याला मी तूप लावून ठेवलेलं आहे भांड्यांना पूर्ण। मी आता त्याच्यामध्ये सोडणार आहे। हे बघा मी आता याच्यावर झाकण लावून ठेवते, 5 मिनिटं स्लो गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे। 5 मिनिटं आता झालेली आहेत, मी आता हे झाकण उघडून बघते। हे बघा मस्तपैकी झालेले आहेत, फुलले आहेत मस्तपैकी। असे दुसऱ्या बाजूने पण आता आपल्याला तळायचे आहेत, असे भाजायचे ते मस्तपैकी फुललेले आहेत, रंग पण मस्त आलाय बघा। असेच आता परत आणखी 2-3 मिनिटं ठेवायची आहेत। आता हे उघडून बघते आहे, हे बघा मस्तपैकी दोन्ही बाजूने चांगले भाजलेले आहेत, छान भाजले आहेत बघा। मस्त अगदी फुगले आहेत व्यवस्थित बघा, बघू शकता तुम्ही बघा चांगले फुगले आहेत। हे बघा आंब्याचे आप्पे तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता छानपैकी अगदी आलेले आहेत आणि अगदी पावासारखे आहेत बघा। एकदम पाव कसा नरम असतो तसे पावासारखे एकदम नरम आहे बघा, छान फुललेले आहेत हे बघा।